सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। रामकृष्ण हरी। राजविद्या राजगुह्य योग नामक नवमोध्याय, तदंतर्गत उपांत्य श्लोक आणि त्या उपांत्य श्लोकातील शेवटची ओळ, अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम। भगवान इहलोकाच्या विषयी दोन प्रमुख विशेषण देतात। इमं लोकम, हा लोक कसा आहे, अनित्यम इमं लोकम आणि असुखम इमं लोकम प्राप्य। अनित्य असणारा हा लोक आणि सुख विरहित असणारा हा लोक अर्जुना तुला प्राप्त झालेला आहे। आणि हा लोक प्राप्त होऊन तू एक काम कर की जिथे नित्यता आहे आणि जिथे सुखरूपता आहे असा मी असल्यामुळे माम भजस्व, माझं भजन कर। मग इहलोकातील अनित्यता आणि सुखरहितता कशी आहे हे सांगण्यासाठी भगवंतानी या मृत्यूलोकामध्ये ही स्थिती कशी आहेत अहो म्हटले, या मृत्यूलोकामध्ये जसं चहूकडून ओणावा लागावा आणि चहूकडून वणवा पेटलेला जर असला तर तिथून निघून पटकन जाणं हा जसा शहाणपणा आहे, तसं ह्या लोकामध्ये जन्माला येणं म्हणजे कोणता ना कोणता तरी उपद्रव हा जीवाच्या पाठीमागे लागलेला आहे। हा सिसेमेरा प्रत्येकाच्याच जीवनामध्ये असल्यामुळे इहलोका सोपद्रवा येऊन या, मरेपर्यंत माणसाला कोणता ना कोणता तरी एक प्रकारचा उपद्रव असतो। कुटुंबियाच्या सदस्यापैकी एकाचं बरं नसतं, एकाचं चांगलं असतं, एकाचा संसार उभा राहिलेला असतो, एकाचा संसार उभा करायचा असतो। शारीरिक उपद्रव, मानसिक उपद्रव, सामाजिक उपद्रव, आर्थिक उपद्रव, असे अनेक उपद्रवाने हा लोक व्याप्त असल्यामुळे देवी लोका येऊन या सोपद्रवा, या उपद्रवात्मक असणाऱ्या लोकाला जन्माला येऊन माझ्या ठिकाणी
भजनाची प्रवृत्ती होत नाही, भक्तीची प्रवृत्ती होत नाही. मग ह्या लोकांच्या ठिकाणी आहे तरी कोणतं बळ? त्यांना स्वतःच्या घराचं बळ आहे, भोगाचं बळ आहे, का विद्येचं आहे, का वयाचं आहे? या प्राण्यांना, ह्या मनुष्य प्राण्यांना असा कोणता भरवसा आहे की परमात्म्याची भक्ती नाही केली तरी आम्ही ह्या बळावरती जगू शकतो? आणि कितीही मोठं साम्राज्य उभं केलं मनुष्याने आपल्या प्रयत्नातनं, नोकरीतनं, बँक बॅलन्स गोळा केला, पण ह्या सगळ्या उपभोग्य वस्तू फक्त एकाच कारणासाठी असतात, ते म्हणजे एका देहाच्या निकिया लागले. एका देहाच्या निकिया म्हणजे एका देहाच्या बऱ्या करता आहे. ज्या देहाच्यासाठी एवढा आपण आयुष्यभराचा खटाटोप केला, पण तो देह तरी कुठे आपला आहे? एक देह तव असे पडिला काळाची तोंडी. देह तर काळाच्या तोंडामध्ये पडला आहे आणि क्षणोक्षणी काळ याची वाट पाहतो आहे. किती काळ, किती वेळ शिल्लक आहे, किती क्षण शिल्लक आहे, याप्रमाणे घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाप रे बाप, या जगामध्ये दुःखाचा माल जिकडे तिकडे लोकांनी मोकळा सोडलेला आहे. बाप दुःखाचे केने सुटले. जसा बाजारामध्ये वेगवेगळे माल विकत घेऊन यावेत आणि मग विक्रीसाठी त्यांनी बाजूला करून ठेवावे, मग कपडे असतील, काही वस्तू असतील, त्याप्रमाणे ह्या जगामधल्या सगळ्या ह्या वस्तू म्हणजे दुःखाचा माल सोडलेला आहे. आणि तो दुःखाचा माल मरणाच्या मापाने मोजला जातो. मरणाचे भरे लोटले. आणि अशा ह्या बाजारामध्ये मृत्यू लोकीचे शेवटीले हाटवेळे येणे झाले. या मनुष्याचं, या मृत्यू लोकाच्या हाटवेळे, हाट शब्दाचा अर्थ आहे बाजार, हाटवेळे बाजारची वेळ, पण कोणती? शेवटली हाटवेळे. मनुष्य जन्म हा इहलोकामध्ये शेवटच्या बाजारासाठी आलेला आहे की ह्या बाजारामध्ये घेऊन इथं सगळं संपवायचं आहे. आणि येणे हटवेळे येणे झाले, शेवटले हटवेळे येणे झाले. मग अशा ठिकाणी, ह्या मृत्यू लोकाच्या ठिकाणी झाल्यामुळे जिकडे तिकडे दुःखच आहे. मग इथे येऊन सुखाची खरेदी कशी करता येईल? आता सुखेसी जीविता कैची ग्राहिक किजले पंडुसुता. काय राखोंडी फुंकिता दीप लागे. राखोंडी फुंकल्यानंतर त्यातून दिवा लागणं कधीही शक्य नाही. तसं इह लोकातील पदार्थांना, वस्तूंना, व्यक्तींना भोग्य म्हणून त्याच्यापासून सुखाची अपेक्षा करणं म्हणजे राखोंडीतून दिवा लावण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. हे सत्य असताना मनुष्याने जास्त भरवसा लोकांच्या वरती ठेवू नये, वस्तूंच्या वरती ठेवू नये. भरवसा ठेवायचा असेल तर तो फक्त एका परमात्म्यावरच. कारण धावून तोच येऊ शकतो, दुसरा कोणीच येऊ शकत नाही. हरिविन धावया न पवे कोणी. दुसरा कोणी येऊ शकत नाही. आणि म्हणून या लोकाचं वर्णन करताना अगा आविषाचे कांदे वाटोणी जो रस घे जय पिळोणे तया नाम अमृत ठेवणे जैसे अमर होणे. विषाचे कांदे वाटून मग त्याचा रस काढायचा आणि त्याला अमृत नाव ठेवून तो पेल्यानंतर अमर होण्याचे स्वप्न पाहिजे. तसं ह्या जगातली रीत आहे म्हटली. या जगामध्ये जे काही दिसत आहेत ते सगळे वस्तू जड आहेत, क्षणभंगूर आहे, नश्वर आहे. त्या वस्तूंच्या मध्ये आनंद देण्याचं सामर्थ्य नसतं. मग माणसं त्याकडे का करतात, जातात कशासाठी? त्याचं कारण एक आहे, त्या वस्तूंच्या विषयी असणारी अभिलाषा. जे विषयाचे दुःख ते केवळ, विषयाचे सुख ते केवळ परम दुःख. विषयांच्या मध्ये सुख आहेत का सुखाभास आहेत, हा ज्याचे त्याने आपल्या अनुभवावरून लक्षात घ्यावा. पण संतांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी सुख नाहीच. म्हणून विषयाचे जे सुख
ते केवळ परमदुःख. तिथे सुख वाटत आहे पण तिथे केवळ दुःखच दुःख आहे. पण काय करावं? परी काय कीजे मूर्ख न सेविता न सरे. परंतु जे अज्ञानी आहेत, मूर्ख आहेत, आणि त्या मूर्खपणामुळे विषयांचं सेवन न करता त्यांना जमत नाही. न सेविता न सरे. ते जर विषय सुख संपादन केलं नाही तर त्यांना आपल्या जीवनामध्ये पूर्णताच वाटत नाही. पण ते अज्ञानी आहे त्यांचं जीवन. पण म्हणून ह्या विषयामध्ये सुखाची अभिलाषा नाही हे पुन्हा पुन्हा माऊली सांगताहेत. आणि यासाठी उदाहरण दिलं का शिस खांडोनी आपुले पायाच्या खती बांधिले तैसे मृत्यू लोकीचे भले आहे अघवे. आपल्या पायाला जखम झाली आणि ती बरी होण्याकरता आपलं शिर काढून त्या जखमेला बांधणं म्हणजे आपलं संपूर्ण सार सर्वस्व गमावण्यासारखंच आहे ना. आणि म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवनाची श्रवणी की सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. ही आपण काल शेवटची ओवी पाहिली होती. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी. या मृत्यूलोकामध्ये अनेक कहाण्या आहेत, अनेक गोष्टी आहेत. पण सुखाची गोष्टी जर ह्या मृत्यूलोकामध्ये जर विचारायची ठरली तर कवनाची श्रवणी ऐकी जाईल. कवनाची श्रवणी ऐकी जाईल असं म्हणताना कोणाच्या कानाने ही गोष्ट ऐकली जाईल की हा मृत्यूलोकामध्ये खरोखरच सुख आहे. अर्थात या सुखाची काल्पनिक कहाणी कोणाच्या कानाने ऐकली जाईल का? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवनाच्या श्रवणी नाही म्हटले. कारण का? कैसी सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. इंगळाच्या अंथुरणी कैसी सुखनिद्रा. इंगळाच्या अंथरुणावरती सुखाची निद्रा कशी आहे? म्हणून इंगळ हा शब्द मराठीमध्ये आहे आणि तो इस्तव अर्थाने वापरला जातो. ग्रामीण भागामध्ये चुलीमध्ये जे निखारे पडलेले असतात, इस्तव असतो, त्याला इंगळ असं म्हणतात. आणि काल डॉक्टर साहेबांनी सांगितलं इंचवाची मोठी जात म्हणून इंगळी, त्यालाही इंगळी असं म्हटलं जातं. दोन्ही अर्थ घेतला तर काही हरकत नाही. जसं इंचवाचा एक नांगी मारली तर मनुष्य इतका बोंबा मारतो, आणि मग आता विंचवापेक्षाही विषारी असणाऱ्या इंगळ्यांची जर अंथरूण केलं आणि त्यावरती आपण जर झोपलो तर काय सुखाची झोप येईल का? किंवा अगदी लालबुंद निखारे, ते हात लावल्याबरोबर हात पोळतो, जळतो, आणि अशा लालबुंद निखाऱ्याच्या वरती एखाद्याला अंथरूण टाकून दिलं आणि म्हटले झोपा. मग ह्या निखाऱ्याच्या अंथरुणावरती सुखाची कशी झोप येईल बरं? कैसी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. अर्थात इंगळ अशा दोन्ही अर्थाने तो शब्द वापरला जातो. इथून पुढे आज सुरुवात होते आहे. जिये लोकीचा चंद्र क्षय रोगी जेथ उदय होय असता लागी दुःख लिओनी सुखाचे अंगी सळीत जगाते. जिये लोकीचा चंद्र क्षय रोगी. जे लोकीचा म्हणजे ज्या मृत्यू लोकाच्या संबंधीचं वर्णन चालले असल्यामुळे इहलोकीचा, जे लोकीचा म्हणजे इहलोकीचा, इहलोकीचा म्हणजे मृत्यू लोकीचा. चंद्र कसा आहे? क्षयरोगी आहेत. आता क्षयरोगी आहेत या शब्दाचा दोन पद्धतीने अर्थ करता येतो. एक शब्दशः अर्थ आणि दुसरा लाक्षणिक अर्थ. पहिला अर्थ, खरंच चंद्र हा क्षयरोगी आहेत असं पुराणांच्या दाखल्यावरून आपल्याला अनुभवाला येतं. चंद्राच्याकडनं गुरुपत्नीचं गमन झाल्याचा दोष लागल्यामुळे त्याला शाप मिळाला आणि तो आता क्षयरोगी झाला. म्हणून ज्या लोकातला चंद्रच हा क्षयरोगी आहे
आणि तो असा क्षयरोगी असणारा चंद्र जेव्हा रोज उदयाला येतो, त्याचं उदयाला येणं हे अस्ताला जाण्यासाठीच तो उदयाला येतो. जेत उदय होय अस्ता लागी, असा क्षयरोगी असणारा चंद्र. दुसरा अर्थ, क्षय म्हणजे झीज. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत जेव्हा चंद्र जातो तेव्हा एक एक कला त्याची कमी कमी होत जाते. आणि असं म्हटलंय 12व्या अध्यायामध्ये, पुणे वेवोणी जैसे शशीबिंब दिसेन दिसे, हरपती अवसे नाहीची होय व नाहीसी होय. अर्थात पौर्णिमेचा 16 कलांनी परिपूर्ण असणारा चंद्र पुढे कलाकलांनी अमावस्याच्या दिवशी जणू तो नाही असा दिसतो, नाही असा होतो. म्हणून या चंद्राचे कला दिवसेंदिवसाला ही कमी कमी होत जाते. या अर्थाने त्या चंद्राच्या कलेचा क्षय होतो. म्हणून हा क्षयरोगी म्हणा, किंवा प्रत्यक्ष त्याच्याकडनं गुरुपत्नी गमनाचा दोष लागल्यामुळे त्याला शाप मिळाला आणि तो क्षयरोगी झाला. असा हा क्षयरोगी दोन्ही अर्थाने उदय होई असता लागी, त्याचा उदयच हा आस्था करता होत असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या जगामध्ये दुःख लिओणी सुखाची अंगी सळीत जगाते. दुःख सुखाची अंगी लिओणी जगाते सळीत. दुःख कोणालाही नको आहे आणि सुख सर्वांना हवं आहे. सुखाची व्याख्या केली आहे, अनुकूल वेदनीयम सुखम, प्लेजरेबल सेन्सेशन. संवेदना, अनुकूल संवेदना म्हणजे सुख, आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम, अनप्लेजरेबल सेन्सेशन. म्हणजे काय? इंजेक्शन देताना ज्या संवेदना होतात त्या दुःख संवेदना आहेत. आणि आपल्याला प्रिय असणारी वस्तू खायला, पाहायला, चाखायला भेटली, तो जो अनुभव येतो तो सुखद संवेदना आहे. मग ह्या दुःखाकडे कोणी पाहायलाच विचार नाही, पाहायलाच येत नाही. दुःख कंटाळलं, अरे माझी कोणीच अपेक्षा करत नाही. म्हणून त्याने एक दिवस सुखाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, तुझ्या जवळचे तुझे जे कपडे आहे ना, ते कपडे मला दे घालण्यासाठी. कारण मी माझ्या कपड्याने सगळ्यांना मी ओळखला जातो, आणि तुझे सुखाचे कपडे सगळ्यांना माहिती असल्यामुळे लोक तुझी अपेक्षा करतात. मग मला असं कर, तुझे कपडे घालायला दे. मग झालं काय? दुःख सुखाची अंगी लिओणी. अंगी म्हणजे त्याचा अंगारखा, त्याचा पोशाख, त्याचे कपडे. लेवणी म्हणजे परिधान करून. जेव्हा दुःखाने सुखाचे कपडे परिधान केले, त्यामुळे ते दुःख त्या सुखाच्या कपड्याने झाकलं गेल्यामुळे लोक आता त्या दुःखालाच सुख म्हणायला लागले. आणि एकदा की त्यांनी सुखाचे कपडे घातलेले दुःख लोक त्याच्या पाठीमागे जाऊ लागले आणि त्याला पकडलं की ते म्हटले, आता तुमच्याकडे पाहतो. मग ते दुःख जगाते सळीत. मग ते दुःख जे आहे जगाला सळो की पळो करून टाकत आहे, जगाला पीडा देत आहे, जगाला फसवून पीडा देत आहे. अशी ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी सुरुवातीच्या काही अध्यायाच्या मध्ये एका अध्यायात आली आहे. ते असं म्हणतात, साध्वी शांती नागविली, माया मांगी शृंगारिली, ते करवी विटाळली साधू वृंदे. माया मांगी शृंगारिली, साध्वी शांती नागविली. तिथे माया आणि शांती अशा दोघींचं रूपक केलं आहे. म्हटले हे साधू संत सारखे शांतीची गोष्ट चर्चा करतात आणि ह्या मायेला कोणी विचारतच नाही. म्हणून त्या मायारूपी मांगिनीने त्या साध्वी असणाऱ्या शांतीचे कपडे काढून घेतले आणि तिचे कपडे स्वतः परिधान केले आणि आपले कपडे त्या शांतीला देऊन टाकले.
देऊन टाकले असं नाही, पण एवढं तिचे कपडे तिने घालायला घेतले. म्हणून साध्वी शांती नागविली माया मांगी शृंगारिली, तिने मायाने आपले शृंगार केला आणि सगळ्या संतांना वाटायला लागलं की हीच शांती आहे. म्हणून त्या बाहेरून शांती वाटणाऱ्या पण आतून माया असणाऱ्या त्या अघटित घटनापटी अशी माया अशी जी शक्ती आहे तिने या सगळ्या साधू संतांना भ्रष्ट केलेला आहे. ती करवी विटाळली साधू वृंदे, असा हा आशय तिथे सांगितला. इथे तीच गोष्ट कपडे चेंज करण्याची, दुःख हे सुखाचे कपडे घालून सगळ्या जगाला सळो की पळो करून पिडा करून ठेवतो आहे. म्हणून असं म्हटलंय, दुःख लेवून सुखाचे अंगी सडित जगाते. बघा, जेथ मंगळाची अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी, मृत्यू उदराची परिवरी गर्भ गिवसू किंवा गर्भ गिवसी. जेथ म्हणजे ज्या मृत्यू लोकामध्ये मंगळाची अंकुरी, अंकुर तसं आपण शेंगदाण्याचा कोणतंही कडधान्य जमिनीमध्ये आपण टाकतो किंवा पाण्यामध्ये टाकतो, काही दिवसांनी त्याला अंकुर येतो. तसं म्हटले ह्या जगामध्ये मंगळाची अंकुरी, मंगळाच्या ह्या अंकुरावर काय होतं म्हटले, एखादा मंगलमय घटना असेल, आनंदमय घटना असेल, सुखमय घटना असेल, आल्हादक एखादी घटना असेल, एखाद्याला मुलगा होणं, एखाद्याचा विवाह होणं, एखाद्याला चांगली संपत्ती प्राप्त होणं, कन्या, पुत्र, धन, ऐश्वर्य, या सगळ्या गोष्टी प्राप्त होणं इथे मंगलकारक मानल्या जातात. पण अशा मंगलकारक एखाद्या गोष्ट घडता क्षणीच मंगळाची अंकुरी, अशा मंगलमय क्षणाचा अंकुर उत्पन्न होतो न होतो कुठे, तोच सवेची लगेच त्या मंगलमय अंकुरावरती अमंगळाची पोहरी पडे. अमंगळ असणाऱ्या पोहरी शब्दाचा अर्थ आहे एक रोगाचा किडा. पिकांच्या वरती पिकांची नाशाडी करणारा हा पोहरी नावाचा किडा आहे. तो त्यावरती बसला की त्या चांगली आलेले पिकं हे त्या किड्याच्यामुळे नष्ट होतात. तसं म्हटले, या मृत्यू लोकामध्ये काही मंगलकारक क्षण आले की लगेच त्याच्याबरोबर अमंगळाचा हा किडा, रोगाचा किडा त्यावरती लगेच पडलेलाच असतो. सवेची अमंगळाची पडे पोहरी. उदाहरण तरी एखादं द्या म्हटले माऊली. हो हो, माऊली सांगतात, लगेच देतो ना. मृत्यू उदराची परिवरी गर्भ गिवसी. अहो म्हटले, एखादी स्त्री लग्न होऊन 12 वर्ष झालेले आहेत, मूल बाळ नाहीत, आणि मुलाबाळाची अपेक्षा ज्यांना आहेत त्यांना किती प्रयत्न करावे लागतात मुलं होण्यासाठी, हे त्यांना जाऊन तुम्ही विचारा. मग म्हटले, अशा 12 वर्षाने एखादी स्त्री, तिला कर्मधर्म संयोगानं पुत्रप्राप्तीचे चिन्ह दिसू लागले आणि ती आता गर्भवती झाली. किती आनंद झाला, किती आनंद झाला. अर्थात हा एक मंगलमय क्षण आहे. मग असा हा मंगलमय क्षण असताना माऊली जेव्हा म्हणतात अमंगळाची पडे पोहरी, मग आता ज्या मातेच्या गर्भामध्ये हे बाळ येण्याचं चिन्ह दिसू लागलं, पण हा मृत्यू रूपी हा पोहरीचा किडा जन्माला आल्यानंतर एखादा उपद्रव करू शकतो, परंतु हा मृत्यूरूपी पोहरीचा किडा त्या बालकाच्या आईच्या उदरामध्ये ते बालक असताना तिथे जाऊन त्यावरती त्याला काही ना काहीतरी असा रोग उत्पन्न होतो आणि गर्भामध्येच त्या बालकाचा कधी कधी मृत्यू होऊ शकतो. डॉक्टर साहेबांना माहिती आहे.
मग काय म्हणायचं, मृत्यू उदराची परिवरी, अगदी मातेच्या त्या उदराच्या माज घरामध्ये जाऊन त्या गर्भाचा शोध घेतो. गिवसी म्हणजे शोध घेणे, गर्भ गिवसी. आणि तिथेही तो अगदी काही दिवस प्रसूतीला असतात आणि लगेच तपासणी करताना काहीतरी घडतं की बाळ दगावलं आहे म्हणून. याचंच कारण आहे या मृत्यू लोकाच्या मध्ये मंगलाचे अंकुर उत्पन्न झाल्याबरोबर अमंगलाची कीड लगेच लागली जाते आणि गर्भामध्ये असणारा जो अर्भक, तिथे सुद्धा हा मृत्यू तिथे जाऊन त्याला शोध घेतो आणि तिथे सुद्धा अमंगळाची कीड लागते आणि गर्भातच त्याचा मृत्यू होतो. असंही आपण ह्या मृत्यू लोकांमध्ये पाहतो. किंवा ज्ञानेश्वर महाराज दुसरं उदाहरण देतात, जे नाही तयाते चिंतवी तव तेची नेजे गंधर्वी, गेलिया कवणे गावी शुद्धी न लगे. मनुष्य आयुष्यभर जीवन जगत असतो आपापल्या पद्धतीने, परंतु मृत्यूच्या समयी त्याला असं वाटतं की भगवंताचं नामचिंतन करत करत, आठवण करत करत आपला प्राण भगवंताच्या स्वरूपाशी लीन करावा. पण कधी कधी असं होतं, त्याच क्षणी काही ना काही असं एक महत्वाचं काम येतं, एक जबाबदारी येते आणि नको ती काळजी, नको ती चिंता मनुष्य करायला लागतो. माऊली म्हणतात, जे नाही तयाते चिंतवी, जे शाश्वत नाही, जे दुःखरूप नाही, जे दुःखरूप आहे, जे मोक्षाला कारणीभूत नाही, ज्ञानाला कारणीभूत नाही, असं हे नश्वर तुच्छ असणारं एखादी व्यवहारातली गोष्ट, त्याच्याविषयी मनुष्य मृत्यूच्या समयी चिंता करायला लागतो. म्हणून त्या शब्द वापरला आहे, नाही तयाते चिंतवी. जी गोष्ट नाहीये, वास्तवातच नाही आहे, किंबहुना ती सत्य नाही आहे, काल्पनिक आहे आणि नको असलेल्या त्या गोष्टीच्या विषयी मनुष्य चिंता करायला लागतो. नाही तयाते चिंतवी, जे नाही त्याची चिंतन करायला लावतो. आणि तव त्याच क्षणी तेची नेजे गंधर्वी, आणि त्याच काळामध्ये हा मृत्यूरूपी गंधर्व येऊन त्याला घेऊन जातो. मरण्याकरता काशीमध्ये गेलेला मनुष्य बऱ्याच दिवस राहिला आणि एक दिवस भेटून येऊ, घरून येऊ असं म्हणून जेव्हा तो येतो, तर रस्त्याने त्याचा मृत्यू होतो. म्हणजे काय, बऱ्याच वर्ष काशीमध्ये राहिला आणि एक दिवस मी जाऊन येतो असं म्हटलं, नाही तयाते चिंतवी, जे नको करायला पाहिजे त्याचं चिंतन करायला लावतो आणि त्या नको त्या विषयाच्या चिंतनामध्ये मनुष्य अडकला की हा मृत्यूरूपी गंधर्व येऊन त्याला घेऊन जातो. तव तेची नेजे गंधर्वी. आणि असं म्हटलं जातं की मृत्यूच्या समयी अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. जर भगवंताचं स्मरण केलं तर तो भगवंताच्या स्वरूपालाच प्राप्त होतो. कारण यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तंतमेवैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. ज्याची ज्याची आपण भावना करू त्याप्रमाणे मनुष्य त्या ठिकाणी जात असतो. परंतु हा मृत्यू इतका विचित्र आहे, नेमकं त्याच वेळेस नाही त्या गोष्टी त्याला चिंतन करायला भाग पडतो आणि त्या चिंतनात अडकला की तो मृत्यूरूपी गंधर्व त्याला घेऊन जातो. आणि घेऊन गेल्यानंतर तो कुठे घेऊन गेला याचा पत्ताच लागत नाही. गेली याचे कवणे गावी शुद्धी न लगे. तो आता ह्या ठिकाणाहून गेला की मग तो कुठे गेला असेल, कसा असेल, किती दिवस असेल, कोणत्या परिस्थितीमध्ये असेल, त्याला काही कळत नाही. का कळतं? कळालं असतं बरं झालं असतं. लोकांनी तो शोध लावला असता की आमचे पूर्वज आता या ठिकाणी आहे, त्यांना याची गरज आहे. परंतु तसं नाही होत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
गेली याची कवणे गावी गेली याची शुद्धी न लगे. तो आता कोणत्या गावाला त्या मृत्यूने त्याला नेलं याची शुद्धीच नाही, याची आता कोणती पोच पावतीच नाही आमच्याकडे. गेला तो गेलाच. असं या मृत्यू लोकाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणून देवाला प्रार्थना करावी की बाबा देवा, माझ्याकडनं काही चुकलं असेल, माझ्याकडनं काही बरोबर असेल, पण चुकलं असेल हेही तुला माहिती आहे आणि बरोबर असेल हेही तुला माहिती आहे. म्हणून ईशावास्योपनिषदामध्ये प्रार्थना केली, ओम कृतो स्मर कृतगम स्मर. मी जे काही केलं आहे त्या सगळ्यांचं स्मरण तुला देवा तू ठेव आणि मला जो चांगला रस्ता आहे त्या चांगल्या सत्मार्गाच्या रस्त्याने घेऊन जा. अग्नेनय सुपताराये अस्मान विश्वानि देव वयुनाने विद्वान युध्यस्मो जिहोराण मेनो भूयिष्टन्ते हो भुक्तिम नवेम. अर्थात अग्नेनय सुपताराहे अस्मान विश्वानि देव वयुनाने विद्वान योध्यस्म जिहोराण मेनो भूयिष्टांते. त्या अग्नीला सांगितलं की मला तुम्ही योग्य रस्त्याने घेऊन चला. हिरण्मयेन पात्रेन सत्यस्यापि हितं मुखं तत्वं पुरुषं न पारुणु सत्य धर्माय दृष्टये. मी माझ्या जीवनामध्ये सत्य केलं आहे आणि तू सत्याचा पुरस्कर्ता असल्यामुळे मला सत्याचा मार्ग दाखव, अशी प्रार्थना ऋषीमुनींनी भगवंताच्या जवळ केली आहे. आणि म्हणून हा मृत्यू असा कधी कधी उलटी दिशा दाखवतो. नाही तया ते चिंतवी ते चिन्हे जे गंधर्वी गेली याची कवणे गावी शुद्धी न लगे. असा हा मृत्यू आहे. आणखी या लोकाचं काय काय वैशिष्ट्य आहे सांगतात. आगा गिवसिता अघवा वाटी परतले पाऊलाची नाही किरटी सैंग निमालियाची गोठी ते पुराणे जेथीची. अगा गिवसिता अघविया वाटी. अरे बाबा अर्जुना, ह्या लोकांचं वैशिष्ट्य असं आहे म्हटले, अघविया वाटी गिवसिता. ते जे ज्या ज्या मार्गाने गेलेत, मेलेले लोक ज्या ज्या मार्गाने गेलेत ते मागे परतून आलेची थोडी सुद्धा पाऊल वाट नाही किंवा चिन्ह नाही. म्हटले परतले पाऊली नाही किरीटी. हे किरीटी पाऊली परतले नाही. ते कोणत्या परतीच्या पावलाने आले त्यांचं थोडं सुद्धा पदचिन्ह नाही. कळेल त्या निमित्ताने की आपल्या गेले घरून आणि त्या पुन्हा या मार्गाने ते परतले नाही. गेले तर गेलेच, परत येण्याचे काही त्यांचे चिन्हच नाही. सैंघनी मालिया गोठी ते पुराणे जेथीची. मेलेल्या लोकांची पुष्कळ कथा आहे म्हटले. एकदा ह्या मृत्यू लोकातून गेले की ते गेले, पुन्हा आलेच नाही. त्यांची फक्त आता असतानाची कथा आहे, पण गेल्यानंतर परत आल्याची काही त्यांची कथा नाही. त्याला अपवाद फक्त आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत बरं का. ते भगवंताच्या बरोबर गेलेही आणि पुन्हा अनेकदा ते आलेही. त्यामध्ये निळोबारायांच्या करता तुकाराम महाराज पुन्हा आले. तुझं लागे येथे बोलाविले कोणी प्रार्थी का. निळोबारायांनी तुकोबरायांचा धावा केला, पण तुकोबरायांना पाठवण्याच्या ऐवजी देवच आले. तेव्हा निळोबाराय म्हणतात, तुला आम्ही ओळखत नाही, तुकयाचा धावा करीत असो. आम्ही तुकाराम महाराजांचा धावा करत आहोत. म्हणून तुकाराम महाराज निळोबारायांच्या करता पुन्हा सदैव वैकुंठाहून आले. म्हणून आल्याचे पाऊल खुणाच नाहीत, पण त्याला अपवाद फक्त आमचे संत आहेत. अगा गिवसिता अघवा वाटी परतय पाऊलची नाही किरटी सैंग निमालिय गोठी ते पुराणे जेथीची. जेथीच्या अनित्यतेची थोरी करतया ब्रह्म याचे आयुष्य वेरी होणे अवधारी निपटोनिया. जेथीच्या अनित्यतेची थोरी.
अहो म्हटले थोरी म्हणजे प्रभाव, मोठेपणा. या मृत्यू लोकामध्ये अनित्यपणाचा, नाशवंतपणाचा, नैश्वर्याचा एवढा मोठा प्रभाव आहे. केवढा प्रभाव आहे म्हटले, या लोकातली प्रत्येक आणि प्रत्येक वस्तू ही नाशवंत आहे, नश्वर आहे. याचा जर विचार करायला लागलो तर करितया ब्रह्म याचे आयुष्य वेरी. या सृष्टीचा सृष्टीकर्ता असणारा ब्रह्मदेव, या ब्रह्मदेवापर्यंत या नश्वरता पसरलेली आहे. जसा का आता कोरोनाचा रोग एका ठिकाणी झाला की त्याचा प्रसार हा सारखा होत जातो संसर्गाने, तसं या मृत्यू लोकामध्ये नश्वरता अगदी एकपेशीय प्राण्यापासून सुरुवात करून तर शेवटी जो ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जरी आपण गेलो तरी क्षणभंगुरता, नाशवंतपणा हा सगळ्या वस्तूंच्या मध्ये हा पसरलेला आहे. जेथीच्या अनित्यतेची थोरी करितया ब्रह्म याची आयुष्य वेरी. ब्रह्म याच्या आयुष्यापर्यंत हे अनित्याची थोरी महिमा हा पसरलेला आहे. आणि कैसे नाही होणे अवधारी निपुटोनिया. आणि मग ह्या ठिकाणी कोणताही पदार्थ शिल्लक राहणार नाही, सर्वांचा नाश होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. अवधारी म्हणजे ऐकून. अर्जुना ऐक. निपुटोनिया कैसे नाही होणे. निपटून म्हणजे एक सुद्धा इथली वस्तू कायम स्वरूपाची येथे राहणार नाही. ही गोष्ट या मृत्यू लोकाच्या संबंधाची कायम स्वरूपाची सत्यतेची गोष्ट आहे. मग आणखी काय काय आहे. आता ज्ञानेश्वर महाराज या लोकातील मानवी जन्माचा स्वभावाचं विलक्षणता सांगतायत. पै दृष्टा दृष्टाची जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेत सर्वस्व हान ते तो कोडी वेचिती गा. दृष्ट म्हणजे जिथे डोळ्याने दिसतायत ते विषय, त्याला दृष्ट विषय असं म्हणायचे. आणि अदृष्ट जे डोळ्याने दिसत नाही ते जे विषय आहे ते अदृष्ट आहे. म्हणजे पुण्य आहे, पाप आहे, सद्गती आहे, हे शास्त्राने वर्णन केल्यामुळे हे अदृष्ट आहे. पण कीर्ती, प्रतिष्ठा, भोग, ऐश्वर्य हे आपला प्रत्यक्ष दिसतंय. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दृष्टा दृष्टाची जोडी लागी. शास्त्राने सांगितलं तुम्ही जर एका हाताने दान केलं तर तुम्हाला तीच गोष्ट दुपटीने दुसऱ्या बाजूने येऊन भेटते. एखादी गोष्ट दिली मनापासून तर आपण एका बाजूला वेचक होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच क्षणी तो दुसऱ्या बाजूला संचक होत जातो. हा सिद्धांत आहे. आपण दिलं की दुसऱ्या बाजूने ती गोष्ट आपल्याकडे येत असते. आणि म्हणून त्याला म्हणायचं की आपण एखाद्या कार्याकरता, सद्धर्माकरता आणि आपल्याकडे दातृत्वाच्या साठी आपला भारत प्रसिद्ध आहे. प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधायचं असेल तरी हजारो लोकांनी पैसे दिले. आणि जगामध्ये अजूनही जोग महाराजांची संस्था आहे, 100 वर्ष झाले. त्याप्रमाणे रामकृष्ण परमहंस अर्थात विवेकानंदांची रामकृष्ण मिशन आहे, चिन्मय मिशन आहे आणि सगळ्या आध्यात्मिक संस्था आहेत त्या लोकांच्या वर्गणीवरती, लोकवर्गणीवरती चाललेल्या आहेत. लोक देत आहेत, फक्त काम ते पाहतायत. याप्रमाणे आपण एका बाजूने करत गेलो की दुसऱ्या बाजूने ते वस्तू आपल्याला प्राप्त होतात. हा एक नेम आहे. याला म्हणतात की दृष्ट लाभ. आणि एक अदृष्ट लाभ आहे की आपण दिल्यानंतर त्याचं पुण्य लाभ होईल, आपल्याला सद्गती प्राप्त होईल. म्हणूनही शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आपण वस्त्रदान करतो, अन्नदान करतो, भूदान करतो, स्वर्णदान करतो, गोदान करतो, नाही कधी तर मतदान करतो. अर्थात काही ना काही दान करत असतो. परंतु
इथल्या लोकांचा स्वभाव सांगताना माऊली म्हणतात, दृष्टादृष्टाची जोडी लागी. अर्थात दृष्ट किंवा अदृष्ट याच्या प्राप्तीसाठी जेव्हा खर्च करण्याची वेळ येते, दृष्टादृष्टाची जोडी लागी, तेव्हा असे काही माणसं आहे, आपल्या जवळचं जे काही सांपत्तिक भांडवल आहे त्याची कवडी सुद्धा द्यायला तयार होत नाही. आमचे मारुती बाबा कुरेकर सांगत असतात, अहो सप्ताह निघाला म्हटले गावामध्ये की लोक म्हणतात, अहो वर्गणी द्या. अहो दिली असते, पण काय यावेळेस पिकच नाही, यावेळेस खूप अडचणी आहेत. आणि मग म्हटले जर तमाशा करायचा असेल ना, ते म्हणतात पहिले 51,000 रुपये माझे घ्या आणि त्याला काही करून तू तमाशा आणाच. ते आनंदाने विनोदाने ती गोष्ट सांगतात. याप्रमाणे दृष्टादृष्टाची जोडी लागी, भांडवल न सुटे कवडी. जिथे आपल्याला ऐहिक आणि पारलौकिक धर्मशास्त्राच्या दृष्टीने लाभ होणार आहे, पुण्याचा लाभ होणार आहे, प्रतिष्ठा सन्मान भेटणार आहे, अशा ठिकाणी देण्याची प्रवृत्ती जेव्हा येते तेव्हा कवडी सुद्धा द्यायला तयार होत नाही. पण पुढची गोष्ट पहा, जे तर सर्वस्व हन ते तर कोडी वेचिती गा. पण ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होणार आहे, जिथे नुकसान होणार आहे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक सगळ्या बाजूने नुकसान आहे, पण तिथे मनुष्य कोट्यावधी रुपये खर्च करायला तयार होतात. सर्वस्व हानी ते इथं कोडी वेचिती गा. ज्या ठिकाणी सर्वस्व हानी आहे त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करायला तयार होतात, आणि जिथे दृष्ट किंवा अदृष्ट फळ प्राप्त होणार आहे तिथे काही देण्याची वेळ आली तर त्यांच्या भांडवलातली कवडी सुद्धा देत नाही. असं तर म्हटलं ह्या लोकातल्या, या मृत्यू लोकाच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. आणि हे सामाजिक काम करताना थोडाफार प्रमाणात आम्हालाही तो अनुभव येतोच आहे. जे बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती उवाईला पडिला सापे. जो साविलाश दडपे तया ते सज्ञान म्हणती. हो म्हटले या लोकांचं इथलं वैशिष्ट्य असं आहे, जो बहुवे विषय विलास गुंफे. जो या मृत्यू लोकांमध्ये बहुवे म्हणजे पुष्कळ विषय, अनेक विषयांच्या मध्ये आणि विषयांच्या विलासामध्ये जो अडकलेला असतो, जो गुरफटलेला असतो, कोणत्या ना कोणत्या प्रकरणामध्ये काही ना काहीतरी त्या वेगवेगळ्या समस्येमध्ये तो अडकलेला असतो. सगळं ऐश्वर्य त्याला दिसतंय आणि लोक त्याला म्हणतात, तो म्हणती उवाईला पडिला सापे. सापे म्हणजे या सांप्रत प्रस्तुत काळामध्ये जर सुखामध्ये कोण असेल तर सुखी मनुष्य तो दिसतो. बघा त्याची गाडी काय, ऐश्वर्य काय, त्याचा लवाजमा काय. म्हणजे काय, तो मात्र विषयांच्या विलासामध्ये इतका गुरफटलेला अडकलेला आहे, स्वतःला तो 1 मिनिट देऊ शकत नाही. पण लोक मात्र तोच मनुष्य ह्या जगामध्ये खऱ्या अर्थानं सुखी आहे, समाधानी आहे सांप्रत काळातला, तर हाच आहे. आमच्या नाशिककडे सिन्नर तालुक्यामध्ये एक राजाभाऊ वाजे नावाचे एक आमदार होते, अजूनही आहेत ते, पण पदावर नाही. तेव्हा आपल्या काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो. अतिशय सज्जन मनुष्य. त्यांना मी विचारलं, का तुमचं कसं काय चाललंय? तेव्हा ते म्हणाले, चाललं तर ठीकच दिसतंय, खूप लोक येतात जात आहेत, झोपायला वेळ नाही, जेवायला वेळ नाही. हे सगळं जरी असलं, पण मी पूर्वी हे सगळ्या राजकारणात जेव्हा नव्हतो तेव्हा मला ज्ञानेश्वरी वाचायला, धार्मिक ग्रंथ वाचायला वेळ तरी भेटायचा. पण आता मला थोडा सुद्धा वेळ भेटत नाही, याची मला खंत आहे. म्हणजे असे खंत सांगणारे माणसं सुद्धा कमी आहे. असो, म्हणजे इहलोकाचं वैशिष्ट्य आहे, जो विषय विलासामध्ये गुंफलेली आहेत त्याला लोक सांप्रत काळातली सुखी माणसं म्हणतात. दुसरं, जो अभिलाष भार दडपे तया ते सज्ञान म्हणती. जो अभिलाष
भारे दडपे. अभिलाष म्हणजे अभिलाषा. जो इतरांच्या घरामध्ये एखादा मोठा मनुष्य असला तर आई त्याला काहीतरी जबाबदारी सांगते, वडील जबाबदारी सांगतात, कुटुंबातले सदस्य जबाबदारी सांगतात, नातेवाईक काहीतरी त्याच्यावरती आशा ठेवतात, गावातील लोक, तालुक्यातील लोक, इतक्या लोकांच्या अभिलाषा त्याच्याकडनं असतात की त्याने हा आमचं काम पूर्ण करेल, तो आमचं काम पूर्ण करेल. आणि सगळे लोक त्याच्याकडनं अभिलाषाची अपेक्षा करतात आणि तो अभिलाषाच्या भाराने इतका दडपून गेलेला असतो की कोणाकोणाचा आता इच्छा पूर्ण कराव्यात. आणि हे करता करता त्याचंच आयुष्य संपून जायला लागतं. पण मृत्यू लोकांमध्ये म्हणतात तया ते सज्ञान म्हणते. तो सज्ञानी आहे, तो ज्ञानी आहे, सगळ्यांचं कामं करतो. मग सांगा त्याला भारमोहती किंकरा. मग गाढवासारखा तो भार वाहत राहतो, पण स्वतःच्यासाठी तो जगण्याचं विसरून जातो. एवढंच काय म्हटले, जयाची आयुष्य धाकोटे होय, बळ प्रज्ञा जिरोणे जाय, तया ते नमस्कारी ती पाय वडील म्हणणे. ह्या मृत्यू लोकामध्ये ज्याचं आयुष्य धाकुटे होय, म्हणजे ज्याचं आता आयुष्य धाकटं म्हणजे कमी झालं आहे, म्हणजे तो जसा वयाने हा वाढतो, आयुष्य कमी होतं, तेव्हा होतं काय, बळ जिरोणे जाय, त्याचं सामर्थ्य कमी होत जातं शारीरिक. प्रज्ञा जिरोणे जाय, त्याची प्रज्ञा, बुद्धी देखील स्मरण राहत नाही असं म्हणतो, आठवत नाही असं म्हणतो. मग बळ आणि प्रज्ञा ही सुद्धा क्षीण होऊन जाते, आयुष्य कमी होत जातं. आणि वय आता वाढल्यामुळे तया ते नमस्कारी ती पाय वडील म्हणणे. अहो यांचा नमस्कार करा, ते वडील आहेत, म्हणजे वयाने ते ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांना नमस्कार केला जातो. आणि तेही आशीर्वाद देतात, वा तुमचं कल्याण हो म्हणून. कल्याण होण्याचा तो आशीर्वाद घेतात. पण आता जो आशीर्वाद देतो त्याचं आयुष्य कमी झालेलं आहे हे चिंताच करत नाही. फक्त तो बळ प्रज्ञा संपून गेली, आयुष्य कमी राहिलं आहे, त्याची चिंता करण्याच्या ऐवजी त्याला वडील म्हणून पाय नमस्कार करतात, तोही आशीर्वाद देतो. असं तर म्हटलं इथल्या लोकांचं वर्णन आहे. जव जव बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अतुलीकडे ती ग्लानीची नाही. जव जव बाळ बळिया वाढे, जसजसा मुलगा आपलं बाळ वयाने वाढत जातं, तव तव भोजे नाचती कोडे, तसतसे आईवडील आनंदाने त्याचं कौतुक करतात, नाचतात, उल्हास व्यक्त करतात. पण त्यांना आयुष्य निमाले अतुलीकडे ती ग्लानीची नाही. पण आता आतल्या बाजूने त्याचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे, याची थोडी सुद्धा त्यांना खंत नसते, दुःख नसतं. उलट मुलगा मोठा व्हायला लागला की त्याचं कौतुक करतात, गोड असे प्रोग्राम सन्मान करतात. पण दिवसेंदिवस या मुलाचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे आणि हा अध्यात्माची साधना करत नाही, या संबंधाची चिंता कोणी करत नाही. उलट जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळाचे ऐसे, की वाढती करती उल्हासे, उभविती गुढिया. त्या मृत्यू लोकाचं उलट वैशिष्ट्य कसं आहे म्हटले, जन्मलिया दिवसे दिवसे, वस्तुतः मूल जन्मल्या दिवसांपासून प्रत्येक दिवसाला क्षणाक्षणाला काळाची ऐसे हो लागे. तो काळाच्या म्हणजे मृत्यूच्या लागे हो, ऐसे हो लागे. लागे हो म्हणजे तो त्या मृत्यूच्या अधीन होतो. दिवसेंदिवस क्षणाक्षणाला जन्माला आलेला प्रत्येक मूल, प्रत्येक जीव हा मृत्यूच्या अधीन होऊ लागलेला आहे. पण ती गोष्ट विसरून जातात मनुष्य. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वाढती करती उल्हासे, उभविती गुढिया. पण अशा संबंधाने आईबाप आपल्या मुलाची वाढदिवस साजरे करतात, मोठमोठ्या कौतुकाने गुढ्या उभारतात, समारंभ करतात, सगळ्यांना बोलवतात, आशीर्वाद द्या, विश करा, वा वा. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सांगा बरं, जन्माल्या दिवसापासून तो हळूहळू काळाच्या अधीन होत चाललेला आहे.
आणि त्याचं आयुष्य ज्या वाढत चाललं असताना त्याचा दरवर्षी मोठा आनंदाने गुढिया तोरणे उभारून त्याचा मोठा वाढदिवस साजरा करतात. मग करायला नको का? करायला तर हवाच, कारण ती लोकांची रीत आहे. पण त्याबरोबर त्याचं आयुष्याला जो हेतू आहे, जे प्रयोजन आहे, त्याची सुद्धा आईवडिलांनी आठवण करून द्यायला पाहिजे. इतके दिवस झाले बरं का, तू यासाठी जन्माला आलेला आहे, पण ते अजून तुझ्याकडनं प्राप्त झालेलं नाही, ते प्राप्त करून घ्यायला पाहिजे. हा विश्वास त्यांच्याकडनं हा मुलांसाठी दिला गेला पाहिजे. आणि म्हणून यावर्षी मुलांना जन्माच्या दिवशी काही वस्तू भेट देण्याच्या ऐवजी एखादा श्लोक समजून सांगावा, एखादा अभंग सांगावा, एखादा विचार सांगावा, ज्यामुळे त्याची अध्यात्माची साधना वाढेल. असो आगा मरू हा बोलणं साहती आणि मेलिया तरी रडती, परी आसते जात न गणती गहीसपणे. त्या संबंधाचं मृत्यूलोकाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ह्या लोकामध्ये कोणाला मर जरी असा शब्द म्हटला तर ते म्हणतात, तू मर, मला कशाला मर म्हणतोस. म्हणून मर हा बोलणं साहती, आणि म्हणून मरणं हे बोलणं अशुभ आहे, ते सहन करत नाही. पण सहन जरी करत नाही तरी मग तो मृत्यू काय येत नाही का? आणि मेलिया तरी रडती, आणि मग मेल्यानंतर तर माणसं रडतातच. कोणी महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, वर्षभर रडत असतात. एक तर मर हा बोलणं सहन करत नाही, आणि मेल्यावर तर रडत असतात. पण आसते जात न गणती गहीसपणे, परंतु असतानाच, असते जात न गणती, पण जिवंत असतानाच आपला आयुष्याचा किती वेळ हा व्यर्थ चाललेला आहे याची ते गणती करत नाही. याचं कारण हे काय म्हटले? मूर्खपणामुळे. गहीसपणे म्हणजे मूर्खपणाने हे आपलं आयुष्य क्षणाक्षणाला वाया जात आहे, व्यर्थ जात आहे. हा मूर्खपणाचा भूमिकेतनं त्याची काळजी करत नाही. उलट मर हा बोलणं सहन करत नाही, आणि मेल्यावर तर रडतातच, पण मरणाच्या अगोदरच जिवंत असताना आपला काळ किती वाया जातो आहे याची थोडी सुद्धा गणती, मोजमाप, विचार हा मूर्खपणामुळे लोकांच्याकडनं केला जात नाही. असं या मृत्यू लोकाची कहाणी आहे. कशी कहाणी आहे म्हटले, त्यासाठी उदाहरण देतात. दरदूर सापे गिळजत आहे उभा, की तो मासाळी वेटाळी जिभा, तैसे प्राणिया कवणा लोभा वाढविती तृष्णा. म्हटले दरदूर म्हणजे बेडूक, सापे म्हणजे सर्प, आणि सापे म्हणजे सर्पाणे. सर्पाने दरदरू उभा गिळजितो असे, म्हणजे असा सर्प की ज्या सर्पाने त्या बेडकाला उभं अर्ध गिळलेलं आहे. गिळलं म्हणजे आपल्या मुखात घातलंय अर्ध, म्हणजे अर्धा बेडूक सापाच्या तोंडात आहे आणि अर्धाच भाग त्या बेडकाचा सापाच्या तोंडाच्या बाहेर आहे. याप्रमाणे सापे उभा दरदूर गिळजत आहे. असा सापाने तो दरदूर म्हणजे बेडूक अर्धा गिळलेला आहे, आणि अर्धा पोटात गेलेला सापाच्या तो बेडूक तो काय करतो, आपली जीभ बाहेर काढून आपल्याला काही भक्ष पकडता येईल का म्हणून तो भक्ष्याच्या शोधामध्ये इकडे तिकडे पाहतो. तो मासिया वेटाळी जिव्हा, तो बेडूक आपल्याला उडणारी माशी जर आपल्या जिभेवरती जर पडली तर पटकन धरून तिला आपलंसं करता येईल, आपलं खाद्य पकडता येईल. आणि म्हणून अर्धा गेलेला सापाच्या तोंडात बेडूक
त्याचं तो चिंता करत नाही, पण आपल्याला एखादी माशी काहीतरी भक्ष्य म्हणून भेटेल का याचा तो प्रयत्नात असतो. तो मासाळी, तो मासिया वेटाळी जिव्हा, त्या मासीसाठी तो जीभ पुढे पुढे करतो आणि आपल्या जिभेवरती पडली की आपण पटकन आतमध्ये घेऊया. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तैसे, त्याप्रमाणे प्राणी कवना लोभा तृष्णा वाढविती, त्याप्रमाणे इथे प्राणी शब्दाचा अर्थ आहे मनुष्य प्राणी. कवना लोभा, कोणत्या लोभासाठी, तृष्णा वाढविती म्हणजे ही अपेक्षा, तृष्णा, लालसा, हव्यास ही कोणत्या लोभापायी वाढवतात ते. आणि म्हणून हे वर्णन बेडकाचं जरी दिसलं तरी हे वर्णन खऱ्या अर्थानं मनुष्याचंच आहे. हा काळरूपी सर्प या जीवरूपी बेडकाला त्यांनी जन्माल्यापासूनच्या पहिल्या क्षणापासूनच गिळण्याकरता प्रारंभ केला आहे आणि अर्ध गिळलं आहे. म्हणून काळाने आपल्याला अर्ध गिळलेला आहे याची चिंता करण्याच्या ऐवजी तो आणखी भविष्यात आपल्याला सगळा विषय विलास कसा निर्माण करता येईल असं करत असेल, तो मौली म्हणतात की असे प्राणी कोणत्या कारणासाठी ही तृष्णा वाढवित असतील बरं. दरदूर सापे गिळजे तो आहे उभा, की तो मासाळे वेटाळे अजिभा, तैसे प्राणिया कवण लोभा वाढविती तृष्णा. आणि म्हणून ह्या जीवाने तृष्णा वाढवण्यापेक्षा तृष्णा कमी करून वितृष्ण होऊन वैराग्याच्या आणि ज्ञानाच्या द्वारे भगवंताच्या स्वरूपामध्ये जाण्याचा प्रयत्न करावा, असा आशय सांगणाऱ्या पुढच्या 2 ओव्या आहेत त्या आपण उद्या पाहूया. तूर्त या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.